सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हो, आणि सांगा धनाचा साठाना आमचा वाटा कुठं आहे हो. हे गाणं किंवा शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे गाणं जेव्हा जेव्हा आपल्या कानावर पडतं, जेव्हा जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा तेव्हा आपल्याला एका महाकवीची आठवण होते, आणि ते महाकवी म्हणजे वामनदादा कर्डक. वामनदादांचं आंबेडकरी चळवळीमध्ये आणि परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या चळवळीमध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यांच्याच या योगदानाची दखल घेऊन अनेक विद्यापीठांकडे आंबेडकरी चळवळीने अशी मागणी केली होती की वामनदादांना डीलिट ही पदवी देण्यात यावी, परंतु ही मागणी गेली अनेक दिवसापासून पेंडिंग होती. मराठवाड्यातल्या एका विद्यापीठाने वामनदादाला आता डीलिट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रहो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बुद्धाचं अपो दीपो भव हे तत्वज्ञान घेऊन आणि आदर्शवाद, निसर्गवाद आणि व्यवहारिकता हे महात्मा गांधींच्या शिक्षणाचे तत्वज्ञान घेऊन विनम्रतेने जग जिंकता येते या त्यांच्या सिद्धांताला आदर्श मानून माजी शिक्षण मंत्री श्री कमल किशोर कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री अंकुशराव कदम, पांडुरंग जाधव, प्रतापराव बोराडे, सुधीर कदम, नितीन कदम आणि भाऊसाहेब राजळे अशा विविध क्षेत्रातील नामवंत अभ्यासक आणि दूरदर्शी सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली महात्मा गांधी मिशनची 1982 मध्ये उभारणी झाली. आज या संस्थेने आपल्या यशस्वी कार्याचे 4थे दशक पार केले आहे आणि 5व्या दशकात प्रारंभ केला आहे. अजिंठा, वेरूळ सारख्या समृद्ध ऐतिहासिक वारसा असलेल्या तत्कालीन औरंगाबाद शहरात मिशनची पहिली संस्था उभी राहिली. याच संस्थेचे 2019 मध्ये विद्यापीठात रूपांतर झाले. महाराष्ट्र शासनाने एमजीएम विद्यापीठ महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 26 अंतर्गत एक स्वतंत्र विद्यापीठ म्हणून एमजीएम विद्यापीठाला मान्यता दिली. एमजीएम विद्यापीठ अधिनियम 2019 हा 20 ऑगस्ट 2019 पासून लागू झाला आणि 9 सप्टेंबर 2019 रोजी विद्यापीठाच्या स्थापनेची कोनशिला माननीय शरद पवार यांच्या हस्ते उभारण्यात आली. या विद्यापीठाचा यावर्षी दुसरा दीक्षांत समारंभ पार पडतो आहे. पहिल्या दीक्षांत समारंभामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना याच विद्यापीठाने डीलिट ही पदवी जाहीर केली होती आणि ती त्यांना प्रदानही केली. यावर्षी विद्यापीठाचा दुसरा पदवीदान समारंभ संपन्न होतो आहे आणि या पदवीदान समारंभामध्ये महाकवी वामनदादा कर्डक यांना डीलिट पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय एमजीएम विद्यापीठाने घेतलेला आहे. वामनदादांबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. वामनदादा कोण होते, वामनदादा कुठं वाढले, वामनदादांनी परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या चळवळीसाठी काय कार्य केलं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये वामनदादांनी जवळपास 10,000हून अधिक गीतं हे परिवर्तनाचे आणि प्रबोधनाचे लिहिलेले आहेत आणि हीच बाब लक्षात घेऊन एमजीएम विद्यापीठाने वामनदादांना डीलिट पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसं पाहिलं तर वामनदादांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मधील देशवंडी या छोट्याशा खेड्यात झाला. वडील तबाजी कर्डक, आई सईबाई, मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहीण सावित्री असा वामनदादांचा परिवार. दादांनी लहानपणी गुरे चारली, जत्रेत कुस्त्या खेळल्या, मातीकाम केलं, सिमेंट काम केलं, चिक्की विकली, आईस्क्रीम फ्रूट विकले, खडी फोडली आणि टाटा सारख्या कंपनीमध्ये त्यांनी नोकरीही केली. आईसोबत पोटाची खळगी भरण्यासाठी दादा मुंबईला गेले. त्यांनी गिरणी कामगार म्हणूनही काम केलं. कोळशाच्या वखारीत कोळसा उचलला. शिवडीच्या बीडीडी चाळीत राहत असताना ते समता सैनिक दलात सहभागी झाले. हा सर्व प्रवास करत असताना वामनदादाचा अक्षराशी कुठेही परिचय नव्हता. पुढे जाऊन वामनदादा एक चांगले कवी देखील झाले. अशिक्षित असलेल्या वामनदादांच्या कवितेचं जर एखाद्या प्रसिद्ध कुठल्या तरी मराठी व्याकरणकाराने जर व्याकरणाच्या चुका काढायच्या म्हटल्या तर त्या चुका दादांच्या कवितेत किंवा गीतात कुठेच सापडत नाहीत. एखाद्या कवितेमध्ये किंवा एखाद्या गीतामध्ये किती गुण आणि किती मात्रा असाव्यात हे वामनदादांना व्याकरण कोणीही शिकवलं नव्हतं, पण वामनदादांच्या कविता आणि वामनदादाची गीतं जर आपण तपासून बघितली तर गुण आणि मात्रामध्ये वामनदादाची कविता कुठेही चुकत नाही. आणि म्हणूनच वामनदादा एक अशिक्षित असले तरी एक महाकवी होऊ शकले. त्याचं कारणच असं होतं की वामनदादा हे एखाद्या PhD झालेल्या एखाद्या मराठीच्या प्राध्यापकापेक्षा देखील त्यांचं व्याकरण सरस होतं. आणि म्हणूनच आज देखील आपण बघतोय की वामनदादांच्या कवितेवरती, वामनदादांच्या गीतावरती आजपर्यंत अनेकांनी PhD देखील केलेली आहे. आपण जर वामनदादांच्या कवितेकडे बघितलं तर वामनदादाची कविता लोकल टू ग्लोबल आहे. लोकल तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण मी ग्लोबल असं का म्हणतोय त्याचं कारण असं आहे
की वामनदादांनी जागतिक राजकारणावरती देखील किंवा जागतिक परिवर्तनाच्या लढ्यावरती देखील मोठ्या प्रमाणात कविता केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची एक कविता बघितली तर आपल्या लक्षामध्ये येईल की त्यांनी रशियाच्या बाबतीमध्ये 1-2 ओळी लिहिलेल्या आहेत. मी त्या तुमच्या समोर सादर करतो. नरभक्षक दारू गोळा रशियाने केला गोळा, सर्व जगाच्या संपत्तीवर अमेरिकेचा डोळा. ही ओळ वामनदादांनी लिहिलेली आहे. यावरून आपल्या लक्षात येतं की जागतिक राजकारणामध्ये देखील वामनदादांचा अभ्यास किती मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि ते कवितेमधून कशा पद्धतीने मांडत होते. याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या चळवळीमध्ये वामनदादाचं योगदान हे मोठं राहिलेलं आहे. एक कवी म्हणून वामनदादा लोकल म्हणजे अतिशय ग्रामीण भागातल्या व्यथा देखील, जाती व्यवस्थेची चटके ज्या समाजाला बसलेले आहेत त्यांचे प्रश्न मांडत असताना वामनदादा म्हणतात, मी लय नाही मागत भरग, माझं इवलस गाडग, पाणी वाढग माय पाणी वाढग. दादा म्हणतात, काळानं केलं काळ, जातीचं विणलं जाळ, पाण्याच्या घोटासाठी तळमळतंय माझं बाळ, पाज आम्हाला पाणी अन मग डोळे फाडग, पाणी वाढग माय पाणी वाढग. म्हणजे जाती व्यवस्थेनं जे पाणी समाजाला नाकारलं होतं त्या बाबतीमध्ये वामनदादा हे लिहित आहेत. याच्या पुढे जाऊन वामनदादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमान कसा शिकवला हे सांगत असताना म्हणतात, काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, आज मुजरे मला करती त्या भीमाच्या प्रतापाने. गेली सारीच लाचारी आज दिल्लीच्या दरबारी, मला नेऊन बसविले 7 कोटीच्या बापाने, मला चांभार बनविले एका काळ्या कसाबाने, कान कापावे मी त्याला एका रापीच्या कापाने, होतो मातीत दडलेला होतो मातीत पडलेला, माझे सोनेच केले रे एका मोठ्या सराफाने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वर्णन करत असताना वामनदादा म्हणतायत की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक खालच्या स्तरापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत नेऊन पोहोचवलं आणि म्हणूनच वामनदादांनी अशी कितीतरी गाणी, जवळपास 10,000हून अधिक गाणी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या चळवळीवरती लिहिलेली आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की एखाद्या कवीची एखादी कविता हे माझ्या 10 भाषणांच्या बरोबरीची आहे आणि म्हणून वामनदादाची चळवळ ही अतिशय प्रबळ आणि प्रभावी असलेली आपल्याला पाहायला मिळते. दादा म्हणतात, पैदा हो तो भीमसा नर पैदा हो, पैदा हो तो भीमसा नर पैदा हो, एक नया अंबेडकर पैदा हो, सर झुकाने वाला तेरा सर क्या है, सर में तेरे भीम का सर पैदा हो. तत्कालीन परिस्थितीमध्ये असलेल्या गरिबीवरती आणि राजकारणावरती देखील वामनदादांनी प्रभावीपणे भाष्य केलेलं आहे. महागाईचा भस्मासूर आपल्याला आजही सतावतो आहे आणि राजकारणी मात्र निर्धास्त आहेत. या अनुषंगाने देखील वामनदादांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये काही कविता लिहिलेल्या आहेत. एका कवितेमध्ये वामनदादा या व्यवस्थेबद्दल असं म्हणतात, तुम्हीच करता गुन्हा, लबाड लुटणाऱ्याला निवडून देता पुन्हा, ठाई ठाई जी मजुरांची पिले उपाशी मारी, काय गरिबी हटविल सांगा जात अशी ही लुटणारी, कसे कळे ना कुणा तुम्ही करता गुन्हा. अशा प्रकारच्या कवितेमधून देखील वामनदादांनी परिवर्तन आणि प्रबोधन तत्कालीन परिस्थितीमध्ये जरी केलेलं असलं तरी तीच कविता आजच्या परिस्थितीला देखील लागू होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून वामनदादा म्हणतात, होळीला होळी टोळीला टोळी गोळीला गोळी दे रे आता, होळीला होळी टोळीला टोळी गोळीला गोळी दे रे आता, नीच नीतीची करून होळी होळीची पोळी दे रे आता, धरारे मारून मरारे हीच हाळी दे रे आता, उजाड राणी होतील गाणी अशाच वेळी दे रे आता. तर अशा प्रकारचं आव्हान किंवा अशा प्रकारच्या क्रांतीची भाषा देखील वामनदादांनी आपल्या कवितेमधून केलेली आपल्याला पाहायला मिळते. वामनदादा म्हणतात, वामन आज तुम्ही काहीतरी अर्पावे, राष्ट्रासाठी तुम्ही थोडे तरी करपावे, रणात रणवीरांचे प्राण तिथे हरपावे, तुम्ही कुशाल इथे तूप कसे वरपावे. अशा प्रकारच्या व्यवस्थेवरती प्रहार देखील वामनदादांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून वामनदादाची कविता ही महान आहे. वामनदादाच्या परिवर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या लढ्यातील या कवितेची दखल घेऊन MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाने वामनदादाला मरणोत्तर डिलीट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही पदवी देत असताना MGM विद्यापीठाने वामनदादाचा उल्लेख करत असताना असं म्हटलेलं आहे, महाकवी वामनदादा कर्डक, थोर मानवतावादी गीतकार यांना मरणोत्तर मानद डिलीट या पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. अशा या महान कवीला विनम्र असं अभिवादन आणि MGM विद्यापीठाने मरणोत्तर डिलीट दिल्याबद्दल MGM विद्यापीठाचे देखील खूप खूप आभार आणि धन्यवाद.